सचिन सर, ह्या पोस्टरमध्ये ही एक फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीच्या मागे तुम्ही उभे आहात. ह्या सामान्य माणसांच्या गोष्टींमध्ये तुम्ही एक दुवा असल्याचं दिसतंय. तर काय आहे हे? मी पंडित नावाचं पात्र माझं आहे आणि तो सोनालीचा बॉस आहे आणि कथेमध्ये त्याचा जो सहभाग आहे तो महत्त्वाचा आहे. आणि जेव्हा जयवंत दळवींची कादंबरी आहे ऋणानुबंध, ज्याच्यावरचा हा सिनेमा आहे आणि खरं तर कादंबरीच्या पुढं नेला आहे सिनेमा चिन्मयने आणि चिन्मय मांडलेकर ज्यांनी लिहिला आहे आणि प्रसाद ओकनी. तर ती जी कथा आहे त्यातलं ते एक महत्त्वाचं पात्र आहे आणि माझ्या रोलची सगळ्यात महत्त्वाची बाजू ही आहे की हा सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे मी जास्त चांगला दिसतो आहे असं. याचं कारण असं की मराठी सिनेमा ज्या मराठी सिनेमा ओळखला जातो ती जी ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे तो मराठी सिनेमाचा चेहरा सूर्यकांत चंद्रकांतवाला तो पुन्हा एकदा खरं तर आला आहे. आणि खरं 30 वर्षांनी आज पहिल्यांदा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सिनेमा होतो आहे. पण त्या कथेची गरज आहे, ते अर्थात प्रसादने सांगितलंच असेल. पण त्यामुळे तो प्रभावी वाटावा म्हणून जे प्रयत्न केलेत किंवा ह्या सिनेमाची इतकी वेगळी कास्ट आहे त्या कास्टबरोबर काम करणं हा माझ्यासाठी फार मोठा अनुभव होता. नक्कीच. प्रसाद ओक यांनी चित्रपट दिग्दर्शित केला आहे. दिग्दर्शक म्हणून प्रसाद किती छान वाटला आणि त्याच्या संकल्पना किती छान. नाही, अभिनेता दिग्दर्शक हा नेहमी एखाद्या नटाला ॲसेट असल्यासारखंच असतो. म्हणजे उलट जास्त चांगलं वाटतं काम करताना. याचं कारण असं की आज एखादा सीन करताना तो 2 गोष्टी खरं तर नट म्हणून जास्त आपल्याला सांगू शकतो. म्हणजे मीच विचार करून मीच त्या नोटवर यायचं असं न करता प्रसाद खरं तर जास्त चांगलं सांगू शकत होता आणि त्यामुळे खरं तर माझं काम मी पाहिलं त्यामुळे मला आवडलं आहे आणि लोकांनाही आवडेल. पण त्याच्यामध्ये प्रसादचा खूप मोठा हात आहे की त्यांनी इतक्या वेगळ्या म्हणजे रवीचं पहिलंच काम किंवा मनमीत प्रेमचं बेफाट आणि सगळ्यात कठीण आमच्या चौघांमध्ये काम मनमीतचं होतं. सोनालीचं काम इतकं अप्रतिम आहे कारण तिनेच सिनेमा तो खांद्यावर नेला आहे. आणि चौथा दुवा मी. पण आम्हाला सगळ्यांना प्रसादची मदत होतीच आणि ही सगळी माणसं वेगवेगळ्या प्रकारे स्वतःच्या इमोशन्सकडे पाहतात. ते खरं तर पाहताना वेगळी दिसायला लागतात. जसं आत्ता कोणीतरी मला विचारलं की अशा कथेकडे किंवा मतिमंद मुलाकडे तुम्ही पर्सनली कसं बघता, तर त्यापेक्षा चिन्मय मांडलेकरने लिहिताना त्या माणसाकडे कसं बघितलं आहे हे खरं तर माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि ते चिन्मयने फार उत्तम शब्दात मांडलं आहे. त्यामुळे करताना त्या चिन्मयच्या ओळी, प्रसादचं दिग्दर्शन आणि हे सगळे को ॲक्टर्स नवे जुने असं मिक्स, त्यामुळे माझं काम वेगळं झालं आहे आणि छान झालं आहे. नक्कीच. असं म्हणायला गेलं तर हे सगळे ओळखीचे आहेत पण तरीही कास्ट खूप फ्रेश आहे. हो. तर तो एक अनुभव कसा? हां, म्हणजे आपण असं म्हणतो की नाही, सिनेमा वेगळा दिसण्यासाठीचे जे एफर्ट्स आहेत की हा ब्लॅक अँड व्हाईट किंवा रवीजीला इंट्रोड्यूस करणं किंवा मनमीत प्रेम मुख्य भूमिकेत असणं, हाच खरं तर सगळा वेगळेपणा आहे. आणि ह्या सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदाच काम केलं आहे. अर्थात सोनालीबरोबर नाही, पण प्रसादबरोबर मी कधीच काम केलं नव्हतं. तर तो अनुभव फार मला अनेक नव्या गोष्टी जाणवून देणारा होता. आणि रवीनी ह्याच्यात खूप छान काम केलं आहे आणि त्याचं कास्टिंग हा सिनेमाचा मोठा USP आहे. सर, एक शेवटचा प्रश्न की चित्रपटाचा आता टीझर आम्ही पाहिला, तिथे तुमच्या एका गिफ्टने याची टीझरची सुरुवात होते आणि शेवटही तुमच्या एका संवादाने होतो आहे, कच्चा लिंबू ह्या. तर एक्झॅक्टली ते गिफ्ट काय आहे किंवा तो संवाद काय आहे, त्यातलं मर्म? तिचा सोनालीचा वाढदिवस आहे आणि त्यांनी केक पाठवला आहे तिला घरी आणि तो केक खरं तिला मिळत नाही आणि त्याच्या आधीच तो संपतो. थोडीशी कारुण्याची त्याला एक झालर आहे आणि त्याच्यात ती असं विचारते की त्या केकवरती 2 पक्षी कोरलेले होते, तुम्हाला दिसले होते का? तर तोच खरं तर विषय आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.